नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर हा ब्लॉग होता माझा शिफ्टिंगचा. तर इथे मी आज शिफ्टिंगची तयारी करत होते. मला इकडनं दुसरीकडे शिफ्ट व्हायचं होतं आणि त्यासाठी इकडे तयारी चाललेली होती. खरं तर एक दिवसासाठीच मी इकडे तयारी करायला घेतली होती, त्यामुळे जरा कमी ताण आला होता आणि एकदम म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या होत्या. आणि तुम्ही कशाप्रकारे शिफ्टिंग करताना प्लॅनिंग करता तेही माझ्यासोबत शेअर करा, जेणेकरून मला नेक्स्ट टाईम कधी करायची वेळ आली तर मला नक्कीच उपयोगी पडेल. आणि मी काय गोष्टी केल्या तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर इथे मी ना जाधववाडीवरनं शिफ्ट होत होते आळंदीमध्ये. सो त्याचमुळे आणि आता वेदांतीची स्कूलचा नंबर वगैरे इकडे आला होता, त्याचमुळे माझी ही शिफ्टिंगची घाई सगळी चालली होती, कारण की त्याला इकडे स्कूलमध्ये घातले. सो त्यामुळे तर इथे मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून घेतली होती, जेणे जी काही थोडीफार पॅकिंग वगैरे आहे ती, म्हणजे दुसऱ्या दिवशी काही ताण पडायला नको. मग नेक्स्ट डेला मी इकडे आले आणि इथे येऊन मग जे काही पसारा वगैरे होता तो सकाळी जवळपास 12च्या दरम्यान आम्ही घेऊन आलो. सकाळी मी फक्त 2-3 तासात सगळं आवरलं होतं. जवळपास 9 वाजता माझी सगळी पॅकिंग झाली होती. त्यानंतर गाडीवाला यायला थोडासा लेट झाला होता, त्यामुळे थोडंसं मग आमचं म्हणजे बराच वेळ टाईमपास वगैरे असं सगळं झालं. त्यानंतर इकडे आल्यावर मग पटापट सगळ्या वस्तू बाहेर काढल्या मी आणि लगेचच लावायला घेतल्या. आणि एकाच दिवसामध्ये मी सगळा पसारा वगैरे जो काय आहे सामान वगैरे सगळं वगैरे सेट केलं होतं, जेणेकरून नंतर त्रास व्हायला नको आठवडाभर, कारण की 2 दिवस भरपूर असं दमलो होतो आम्ही. त्याआधी आम्ही रूम वगैरे सगळी बघितली आणि त्यामुळे बराचसा वेळ गेलेला होता आणि खूप जास्त थकलो होतो सगळेच. आणि ना इथे आल्यावरती मग पटापट सगळं मी आवरून घेतलं होतं, कारण की एक दिवस आधी मी ना सगळ्या वस्तू व्यवस्थित म्हणजे आधीच कपडे वगैरे जी काही आहे ती न लागणारी सगळी मी ते एका साईडला बॅगमध्ये करून बांधून ठेवली होती व्यवस्थित, घड्या वगैरे घालून. आणि यांचीही मला ह्यावेळेस बरीचशी मदत झाली. आणि जेव्हा आपल्याला अशा कोणी मदतीला असतं ना, त्यावेळी खरंच खूप बरं पडतं, कारण की एकावरती कामाचा लोड येत नाही दोघांनी केलं तर. त्याचमुळे मग मी कधी शिफ्टिंग करायची असली ना, आदल्या दिवशी सगळी तयारी करते, जेणेकरून ज्या दिवशी आम्हाला इथनं शिफ्ट व्हायचं आहे त्या दिवशी काही त्रास होत नाही जास्त. मी शिफ्टिंग करताना ना जे काही गोष्टी करायच्या आहेत त्याची ना आधी प्लॅनिंग करून घ्यायची. म्हणजे गाडी वगैरे तुम्ही कुठली लावणार आहे किंवा कसं काय तुम्ही शिफ्ट करणार आहे त्याची प्लॅनिंग असो, किंवा घरातल्या वस्तू तुम्हाला कुठल्या वस्तू कशा न्यायच्यात, काही काचेच्या वस्तू वगैरे असतात, सो त्या कशा पॅक करायच्या, या सगळ्या गोष्टींना आधी ठरवायच्या असतात, जेणेकरून ऐन वेळेला वस्तूही खराब होत नाही आणि मग नंतर गोंधळही उडत नाही, नाहीतर खूप जास्त फजिती होती. सो आम्ही त्याचमुळे आदल्या दिवशी सगळी तयारी करायला घेतली होती. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलं होतं, जेणेकरून पटकन असं आवरण आणि एका दिवसात सगळं शिफ्ट होईल, कारण की दुसऱ्या दिवशी यांना ड्युटीला वगैरे जायचंच होतं. त्यामुळे मग एका दिवशी आम्हाला सगळं करायचं होतं. आणि होतं असं की बाहेर जर आपण पैसे देऊन करायचं म्हटलं तर तिथे तुम्हाला सहजच 10-15 हजार द्यायला लागतात. तुमचं सामान मग तिथे कसं आणतील त्याचं काही गॅरंटीच नसते, ते व्यवस्थित आणतात का नाही. आणि जर आपण स्वतः आणणार असेल तर ते मग एक वेगळी गोष्ट असते, आपण जर स्वतःच्या हाताने पॅकिंग वगैरे केलं तर. त्याचमुळे मग एक ना एक गोष्ट आम्ही दोघांनी स्वतः पॅक केली होती. आणि सकाळी मी जवळपास 5च्या दरम्यान उठले होते दुसऱ्या दिवशी, त्यामुळे सकाळी माझं लवकर आवरलं होतं आणि पॅकिंग करायला मला काहीच जास्त वाटलं नाही, असा त्रास वगैरे एवढा काही जास्त झाला नाही. सकाळी लवकर अशी पॅकिंग वगैरे करून घेतली होती आम्ही. आणि त्यानंतर दुपारी मग इकडं आलो होतो आणि इकडे आलं मग काय नॉर्मल पसारा वगैरे जो लावायचा मोठे मोठे वस्तू त्या लावून घेतल्यानंतर मी माझं किचन सांभाळलं. किचनची क्लिनिंग वगैरे केली, डीप क्लिनिंग आधी मी, आणि त्याचनंतर मग सगळी भांडे वगैरे लावले. आणि भांडी ना मी आधीच क्लीन केली होती, त्यामुळे माझं तोही कामं वाचलं की त्याच दिवशी मला क्लिनिंग वगैरे करायची काहीच गरज पडली नाही. म्हणजे भांडी वगैरे घासायची या सगळ्या गोष्टी आधी केल्या होत्या त्यामुळे. आणि पटापट सगळ्या गोष्टी लागल्या गेल्या माझ्या एका जागी. आणि संध्याकाळी जवळपास 6च्या दरम्यान आमचं सगळं प्रकारे व्यवस्थित असं घरामध्ये सेट झाल्या होत्या सगळ्या गोष्टी, काही ताण असं जास्त आला नव्हता आम्हाला. सो या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, आपण जर केल्या व्यवस्थित तर सगळी कामं व्यवस्थित होतात आणि लोडही घेत नाही आणि थकवाही जास्त जाणवत नाही. सो तर अशा प्रकारे मी केली होती माझी शिफ्टिंग. तुम्हाला कसं वाटली मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही कशाप्रकारे प्लॅनिंग करता तेही मला सांगा, जेणेकरून मला नेक्स्ट टाईम कधी केली तर नक्कीच मला त्याचा उपयोग होईल. आणि बाकीचे लोकही जे व्हिडिओज वगैरे बघतात सो त्यांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. सो कमेंट करायला विसरू नका. तर तिकडे आल्यावर ना मला दुसऱ्या दिवशी जवळपास दुसऱ्या दिवशी नाही 1-2 दिवसांनी माझं रुटीन सेट झालं होतं व्यवस्थित. म्हणजे मी आधी काही व्हिडिओज वगैरे शूट केले नव्हते, म्हटलं निवांत थोडंसं वेळ जाऊ देवत, कारण की इथे मला अजिबात काही करमत नव्हतं, त्यामुळे काही मन होत नव्हतं व्हिडिओ शूट करा किंवा एडिटिंग किंवा मग व्हॉइस ओव्हर द्यायला.
त्याचमुळे मग 1-2 दिवसांनी मी इथे व्हिडिओ शूट करायला घेतला होता. सकाळी मी 6च्या दरम्यान उठले होते. मग यांचा टिफिन वगैरे आवरला, बाकीची छोटी मोठी कामं केली, चहा वगैरे घेतला आणि नंतर फ्रीज माझा तेवढं क्लीन करायचं राहिला होतं. म्हणजे 1-2 भांडे क्लीनच होता तसा तो, मग ते मी करून घेतलं. नंतर किचन वगैरे इकडे आवरून घेते आणि जेव्हा घरातली कामं वगैरे आवरतात ना सकाळी, खूप भारी आणि फ्रेश वाटतं. आणि इथे ना माझं लवकर काम आवरतं आता, कारण की पाणी वगैरे इकडे 24 तास असतं आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात. आणि वातावरण इकडचं खूप छान आहे, खूप जास्त हवा वगैरे येते आणि एकदम फ्रेश वाटतं, निवांत आहे. म्हणजे असं खूप जास्त आवाज वगैरे असं काहीच नाही. सो धुळीचा इथे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण ठीक आहे आता ते तर इथे मी माझा फ्रीज वगैरे ना छान असा सेट करून घेतला होता, म्हणजे स्वच्छ पुसून वगैरे घेतला होता. आणि जास्त भांडी वगैरे मी आता घासत नाही, कारण की त्याच्यावरनं स्क्रॅच पडायला लागलेत, तर त्याचमुळे व्यवस्थित मी पुसून वगैरे घेत असते. आणि तसंही वरच्यावर पुसल्या जातो, त्यामुळे कधीच असं जास्त माझा फ्रीज घाण होत नाही. आणि अजिबात मला तशी घाण वगैरे असतं आवडत नाही घरामध्ये, त्यामुळे स्वच्छ मी करतच असते सारखं. त्यामुळे खूप काही जास्त कधी डीप क्लिनिंग असं करायची गरज पडत नाही. तर त्यानंतर ना मग इकडे देवपूजा वगैरे नवीन घरामध्ये आलं असं, त्यामुळे मग आधी देवघर वगैरे लावून घेतलं, कारण की हे लावल्याशिवाय काही मनाला चैन पडत नाही माझ्या. जेव्हा देवासमोर दिवा लावते ना खरंच त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळी बघा अशा प्रकारे इकडे ऊन येतं. खरं तर ना मी सकाळचा जो काही सूर्यप्रकाश आहे कवळा, तो आलेला मला खूप जास्त आवडतो घरामध्ये, पण ही माझा पूर्व दिशेला नाही आहे घर, त्यामुळे येत नाही. पण ठीक आहे, संध्याकाळचं तरी बघायला मिळते आणि छान वाटते सगळ्या गोष्टी. सो आता माझं रुटीन छान प्रकारे सेट झालं आहे. अशाच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.